आजचा व्हिडिओ आपण पित्तविकार, त्याची कारणं यावर आपण डिस्कशन करणार आहोत. मागे मी पित्तविकारांवर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर आम्लपित्त आणि पित्तावर पण एक व्हिडिओ बनवला होता. तो जर पाहिला नसेल तर आवर्जून पहा. परंतु त्याच्या आधी महत्त्वाची कारणं पाहणार आहोत. कारण काय माहिती आहे का, कारणं जर आपल्या लक्षात आली तर आपण पथ्य पाळू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला जे आजार होतात त्याची कारणं आपल्याला माहिती असतील, तर जी खाण्यामध्ये येतात, आहार-विहारामध्ये येतात, ती जर आपण बंद केली, तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये वाढणारे दोष हे तिथे थांबणार आहेत. त्याच्यामुळे पहिलं काय करायचं, तर ज्या कारणांमुळे पित्तविकार होतो, ती कारणं बंद करायची. मग ही कारणं आहेत तरी कुठली? तर रात्री उशिरा झोपणं, जागणं म्हणजे आणि सकाळी उशिरा उठणं, दुपारी झोपणं, नंतर सारखा स्ट्रेस असणं, सारखं रागावणं, तेलकट, तळलेलं-मळलेलं, आंबट, खारट, तिखट, मसालेदार, बाहेरचं हे जास्त खाण्यात असणं, ही सगळी कारणं पित्तविकार निर्माण करतात. त्याच्यामुळे ही कारणं म्हणजे अपथ्य म्हणून घ्या आणि ती कमी करा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढायची जी प्रोसेस आहे ती बंद होईल.